विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो। मात्र शेलू खडसे येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत नारळाच्या झाडांची यशस्वी लागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। सुमारे 33 गुंठ्यांमध्ये 2 वर्षांपूर्वी त्यांनी 15 बाय 15 फूट अंतरावर कोलंबो जातीच्या 250 नारळाच्या झाडांची लागवड केली। सध्या त्यापैकी 65 झाडे उत्पादनक्षम अवस्थेत असून त्यातून दरवर्षी सुमारे 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे। वाशिम जिल्ह्यातील हा प्रयोग विशेष ठरला असून आगामी 2 वर्षात सर्व झाडांपासून 4 ते 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। माझं नाव आहे रमेश त्र्यंबक धामोडे, शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला आता हे म्हणजे ही जमीन आहे आपली 33 गुंठे। त्या 33 गुंठ्यामध्ये आपण पहिले म्हणजे 60-65 झाडं लावले आणि त्याच्यापासून आपल्याला 1 ते 1.5 लाखाचं उत्पन्न घडलं। त्याच्यामुळे आता आपण पुन्हा 200-300 झाडं आणून लावलं त्यात पुन्हा त्याच्यात। तर आता आपल्याला अपेक्षा अशी यायची की अजून आता याला 2-2.5 वर्ष 3 वर्ष झाले, अजून 2 वर्षांची अपेक्षा आपल्याला एवढी आहे की 5 ते 6 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे आपल्याला।